हॅलो एव्हरीवन. ऑन दी जॉब ट्रेनिंग एमकॉम सेमिस्टर 2 याच्यासाठी विद्यार्थ्यांना जे फॉर्मॅट्स कॉलेजकडे सबमिट करायचे आहेत, तर त्यासाठी मी हा एक शॉर्ट व्हिडिओ सगळ्यांच्या माहितीसाठी शेअर करतोय. यामध्ये मी तुमच्या ग्रुपला जे शेअर केलेले आहेत फॉर्मॅट्स, तर त्या फॉर्मॅटमध्ये कंटेंट काय काय असायला हवेत, ते आपण एक शॉर्ट मध्ये बघू. जे पीडीएफ मध्ये मी शेअर केलेले आहेत डिटेल्स, तेच फक्त मी इथे ब्रीफली एक्सप्लेन करतोय. यापैकी फर्स्ट पेज, इथे फर्स्ट नंबर जो लिहिलेला आहे, हे पेज तुम्हाला स्टुडंट डायरी रेकॉर्डिंग फॉर्मॅट, म्हणजेच विद्यार्थी ऑन दी जॉब ट्रेनिंगसाठी जिथे जात आहेत तिथे तुम्ही किती दिवस हजर होतात, याच्याच बरोबर तुम्ही तिथे काय काम दिलं होतं, काय शिकलात, ह्याबद्दलचे डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला नोंद करायचं. फॉर एक्झाम्पल, मी इथे सॅम्पल म्हणून नाव घेतलंय, विवेक गजानन पाटील, स्टुडंट नेम. ऑन दी जॉब ट्रेनिंगसाठी विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ऑन दी जॉब ट्रेनिंगसाठी जाताय ते नाव इथे लिहायचंय. आणि इंटर्नशिप पिरियड मी एक्झाम्पलसाठी 1 जानेवारी टू 28 फेब असा लिहिलाय. ऍक्च्युली तुमचा जो काय वेगळा पिरियड असेल तो सुद्धा इथे घेतलात तरीही चालेल. तर इथे घेताना तुमचं नाव, कोणत्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी जाताय आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत, हे याच्यामध्ये मेन्शन करायचंय. आणि हे तुम्हाला भरत असताना कंप्लीट झाल्यानंतर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. त्यामुळे सगळं कंप्लीट झालं की त्यानंतर असा फॉर्मॅट भरायला घ्यायचा. इंटर्नशिप कंप्लीट होईपर्यंत या पेज मधलं काहीही तुम्हाला भरायचं नाहीये. आता ह्याच्यामध्ये टास्क असाइन, म्हणजे तुम्हाला तिथे प्रत्यक्षात कोणतं काम दिलंय. इथे एक्झाम्पलसाठी मी व्हाउचर चेकिंग असं म्हटलंय. तर व्हाउचर चेकिंग ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी परफॉर्म काय काय केल्या, तर क्रॉस चेकिंग ऑफ व्हाउचर्स अँड व्हाउचर अँड एंट्रीज आणि की लर्निंग, ह्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलात फर्स्ट वीक मध्ये ते इथे लिहायचंय. आता साधारण काही जणांचं 8 आठवड्यांसाठी असेल, काही जणांचं 12 आठवड्यांसाठी असेल, काही जणांचं थोडं कमी स्पॅनसाठी 6 आठवड्यांसाठी असू शकतं. वीकली तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये कोणती टास्क असाइन केलेली होती, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या आणि ह्यामध्ये तुमचं लर्निंग काय होतं, हे तुम्हाला वीक वाईज लिहायचंय. आणि तुमची इंटर्नशिप संपल्यानंतर, म्हणजे इथे मी एक्झाम्पलसाठी 8 आठवडे घेतले, तुमची इंटर्नशिप संपल्यानंतर या सगळ्यामधून तुम्हाला जे काही शिकायला मिळालेलं असेल ते की लर्निंग सगळे इकडे येते. आणि प्रत्येक आठवड्याला काय काय डेव्हलपमेंट झाली तुमच्या लर्निंग मध्ये ते इथे दिसेल. जे काही की लर्निंग तुम्ही इथे लिहाल त्याच्या बेसिसवर तुमची फायनल वायवा होईल. ऑन दी जॉब ट्रेनिंगशी संबंधित तुमची जी वायवा होणार आहे, तिथे की लर्निंग काय काय तुम्ही घेतलेली असतील त्याच्याशी संबंधित तुम्हाला वायवामध्ये काही प्रश्न विचारले जातील की ते खरंच तुम्ही शिकलेला आहात का, हे कन्फर्मेशन करण्यासाठी. तर हे पेज 1 होतं. ह्या पेजवर अत्यंत महत्वाचं सिग्नेचर अँड स्टॅम्प ऑफ इंडस्ट्री सुपरवायझर, इथे त्यांचा जो स्टॅम्प असतो कंपनीचा तो इथे घ्यायचा आहे. आता हा स्टॅम्प कंपनीचा, याचा अर्थ जो कोणी तुमचा इमिजिएट सुपरवायझर असेल किंवा HR मॅनेजर असेल त्यांचा इथे स्टॅम्प येईल. आणि तसंच कंपनीचं इथे राऊंड सील येईल. हे दोनही ह्या पेजवर असणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही तिथे जाऊन जे जे काही शिकलात हे त्यांच्याकडून कन्फर्मेशन ह्या पेजवर आम्हाला मिळणार आहे. आणि जे तुमचे इमिजिएट सुपरवायझर आहेत त्यांची इथे सही असणार आहे. त्यामुळे या पेजवर तुम्ही जी भरलेली माहिती असणार आहे, तुमचं लर्निंग काय, काम कोणतं दिलेलं होतं, आणि त्याच्याच खाली तुमचे जे इंडस्ट्री सुपरवायझर असतील किंवा तुम्ही बँकेत जात असाल सीएनच्या ऑफिसला, तर तिथले जे तुमचे इमिजिएट बॉस आहेत त्यांची सही आणि त्यांचा शिक्का, डेझिग्नेशन त्यांचं, म्हणजे पार्टनर असतील, प्रोप्रायटर असतील, हा इथे शिक्का येईल. आणि त्या फर्मचं इथे राऊंड सील येईल. एवढं झाल्यानंतर हा फॉर्मॅट पूर्ण होईल. 2 नंबर पेज जे लिहिलंय इथे एक्झाम्पलसाठी मी विप्रो टेक्नॉलॉजीज हेच फर्मचं नाव घेतलंय. इथे तुम्ही ज्या ठिकाणी जॉबसाठी जाताय ऑन दी जॉबसाठी, त्यांच्या लेटर हेडवर हे कंटेंट येणं कंपल्सरी आहे. याची वर्ड मधली सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला शेअर करून ठेवणार आहे. ती सॉफ्ट कॉपी ज्या बिझनेसमध्ये जाताय त्यांच्या लेटर हेडवर तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. त्यामुळे लेटर हेड नसेल तर हा फॉर्मॅट तयार करता येणार नाही.
यामध्ये स्टुडंट नेम म्हणजे आधीची जशी आपण माहिती घेतली आहे, विद्यार्थ्याचं नाव, कोणत्या तारखेला हा फॉर्मॅट तयार केलेला आहे, म्हणजे ही तारीख तुमची इंटर्नशिप संपल्यानंतरची तारीख येणार आहे. त्याच्या पुढचं आहे वर्क सुपरवायझर, म्हणजे तुमचे इमिजिएट बॉस तिथे कोण होते, त्यांचं नाव येईल. नंतर त्यांचं डेझिग्नेशन, म्हणजे ते तिथे कोणत्या पदावर आहे याबद्दलची माहिती इथे येईल. त्यामुळे सुरुवातीची जी इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्याबद्दलची आणि कोणत्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी जाता याबद्दलची आहे. स्टुडंटचं नाव म्हणजे तुमचं नाव, इथे कम्प्लिशन नंतरची तारीख, कम्प्लिशन झाल्यानंतर हा फॉर्म तुम्ही भरणार आहात. वर्क सुपरवायझर म्हणून जे तुमचे सुपरवायझर आहेत त्यांचं नाव, त्यांचं डेझिग्नेशन, नंतर ऑर्गनायझेशनचं नाव, जिथे ऑर्गनायझेशन आहे तिथला पत्ता, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जिथे कुठे इंटर्नशिपसाठी गेलेला असाल तो पत्ता, इंटर्नशिपच्या तारखा. आता ही सगळी माहिती आधीच्या फॉर्मॅट प्रमाणेच आहे, नाव, गाव, पत्ता आणि तारखा. आता ह्याच्या पुढचे जे कंटेंट आहेत त्यामध्ये ही सगळी माहिती तुमचे सुपरवायझर जे असतील त्यांनी इव्हॅल्युएट करायचे. यातलं कोणताही टिकमार्क किंवा कोणतेही कंटेंट हे विद्यार्थ्यांनी स्वतः भरायचे नाहीत. तुमचे जे इमिजिएट सुपरवायझर आहेत, सुपेरियर आहेत किंवा HR मॅनेजर आहेत, त्यांनी ही सगळी माहिती भरायची की तुमचं तिथे एकंदर वागणं कसं होतं, तुमचा परफॉर्मन्स कसा होता आणि एकंदर तुम्ही कामाबद्दल किती सिन्सिअरली तिथे एकंदर तुमच्या ड्युटीज परफॉर्म केलेत, हे सगळं इथे येणार आहे. यातलं नीड्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे हे कमीत कमी मार्क, एक्सलंट म्हणजे सगळ्यात जास्ती मार्क, आणि हा तुमच्याबद्दलचा त्या कंपनीकडून आलेला फीडबॅक असणार. तर त्यापैकी हे पहिलं पान आहे. इथे जेवढे क्रायटेरिया दिलेत ह्या सगळ्या क्रायटेरिया बद्दल त्यांचं ओपिनियन काय असेल ते इथे येईल. आणि याच्यामध्ये जे त्यांचं ओपिनियन आहे त्या बेसिसवर कॉलेजचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीयेत, कॉलेजचे मार्क वायवाच्या बेसिसवर मिळणार आहेत. त्यामुळे हे कंपनीकडून तुमच्या कामाबद्दलचा आलेला फीडबॅक म्हणून या फॉर्मॅटचा उपयोग होईल. तसंच याच्या पुढचं पान जे आहे ते कंटिन्यू पेज नंबर 3, इथे मी 3 आकडा लिहिला होता, तो सुद्धा याच फीडबॅकचा कंटिन्युएशन मध्ये आहे. याच्यातही जो क्रायटेरिया दिलाय याच्यामधलं तुमचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर तुमचे सुपरवायझर जे आहेत ते इथे टिकमार्क करतील. ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट म्हणजे तुमचा तिथे परफॉर्मन्स त्यांना कसा वाटलाय, नीड्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे सगळ्यात कमी मार्क, एक्सलंट म्हणजे सगळ्यात जास्ती मार्क, याबद्दल ते त्यांचं ओपिनियन देतील. इथे सॅटिस्फॅक्टरी असं म्हटलंय, कदाचित तुमचा परफॉर्मन्स त्यांना एक्सलंट वाटलेला असू शकतो, गुड वाटलेला असेल किंवा नीड्स इम्प्रुव्हमेंट वाटलेलं असेल. आणि त्यानंतर त्यांना काही डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा फीडबॅक द्यायचा असेल तुमच्याबद्दलचा, ते इथे लिहू शकतात. त्यांना जे ओपिनियन त्यांचं वाटेल ते इथे लिहू शकतात. तर हा फॉर्मॅट तुमच्या कंपनीच्या सुपरवायझरने भरायचा आहे आणि तो तुमच्याद्वारे आमच्याकडे आणून सबमिट करायचा आहे. खाली इंडस्ट्री सुपरवायझर जे असतील त्यांची सही येईल, त्यांचं इथे मध्ये सील येईल, राऊंड सील जे पहिल्या पानावर मी सांगितलं होतं तसंच, आणि HR मॅनेजर किंवा तुमची अपॉइंटिंग अथॉरिटी जी असेल त्यांची इथे परत सही येईल. त्यामुळे ह्या तीनही गोष्टी ह्याच्यावर असणं आवश्यक आहे. एक तुमचे इमिजिएट बॉस आणि एक त्यांच्यावरचे बॉस किंवा तिथले HR मॅनेजर. तर पान नंबर 2 लेटर हेडवर असणं कंपल्सरी, पान नंबर 3 लेटर हेड किंवा सिम्पल पेजवर, पण ते 2 नंबरच्या पेजचं कंटिन्युएशन आहे. तर हा सेकंड फॉर्मॅट झाला पेज नंबर 2 आणि 3. पेज नंबर 4 याच्यावर तुमचा फीडबॅक आहे, म्हणजे तुम्हाला तिथे काम केल्यानंतर काय शिकायला मिळालं आणि तुमचं एकंदर कामाबद्दलचं मत काय ते याच्यामध्ये लिहायचंय. हा संपूर्णपणे फॉर्मॅट तुम्हीच भरायचा आहे, इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर भरायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुमचं ओपिनियन काय आहे ते लिहायचंय. इथे फील्ड आहेत स्टुडंट नेम, तारीख, इंडस्ट्री सुपरवायझर जसं आधी आपण नाव लिहिलं होतं त्यांचं डेझिग्नेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन सेम आहे. सुपरवायझरचा ईमेल ID, इंटर्नशिप जर कोणाची पेड असेल म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी स्टायपेंड मिळालेला असेल तर इथे पेड लिहा, अदरवाईज अनपेड लिहा. जरी इंटर्नशिप पेड असेल किंवा तुम्ही सॅलरी बेसिसवर तिथे असाल तरी त्यातला कोणताही पार्ट कॉलेजला डिमांड केला जात नाही, ही फक्त इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे इथे पेड किंवा अनपेड जशी तुमची इंटर्नशिप आहे तसे इथे डिटेल्स लिहा. ऑर्गनायझेशनचं नाव, ऑर्गनायझेशनचा पत्ता, फॅकल्टी कोऑर्डिनेटर म्हणून इथे कॉलेजच्या टीचरचं, आता इथे नाव येताना मिस्टर चेतन खांडेकर हे नाव तुम्ही लिहायचंय, डिपार्टमेंट अकाउंटन्सी, आणि इंटर्नशिप
कधीपासून कधीपर्यंत केले, ह्या तारखा प्रत्येकाच्या बदलू शकतील. तुम्हाला ज्या पिरियडमध्ये तिथे शिकायला बोलावलेलं असेल याप्रमाणे ह्या तारखा बदलू शकतील. यानंतर पुढे तुमचा फीडबॅक आहे. तुम्ही एकंदर ह्या कामाबद्दलचं तुमचं मत इथे लिहायचंय. सगळे प्रश्न नीट वाचून मगच त्याला योग्य ठिकाणी टिकमार्क करा. हा पूर्णपणे तुमचा फीडबॅक आहे. तो काही ठिकाणी खूप चांगला, काही ठिकाणी ॲव्हरेज आणि काही ठिकाणी निगेटिव्ह असाही असू शकतो. तर ह्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ह्याचे इथे अनेक क्रायटेरिया दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न वाचून त्याच्या समोर टिकमार्क करा. काही ठिकाणी स्ट्रॉंगली ॲग्री असेल, काही ठिकाणी स्ट्रॉंगली डिसॲग्री असेल किंवा काही ठिकाणी ॲव्हरेज असेल तर नो ओपिनियन. इथे जे तुम्ही टिकमार्क कराल याच्या बेसिसवर तुमचे वायवा मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात, की तुम्ही एखाद्या ठिकाणी स्ट्रॉंगली ॲग्री का म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. काही ठिकाणी समजा डिसॲग्री असाल तर का डिसॲग्री आहात ह्याबद्दलचे प्रश्न वायवामध्ये येऊ शकतात. आणि हा तुमचा फीडबॅक आहे, त्यामुळे तुमचं ओपिनियन काय असलं पाहिजे हे थर्ड पर्सन ठरवणार नाही. फक्त त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी असं तुमचं ओपिनियन का निर्माण झालं याची फक्त माहिती वायवामध्ये घेतली जाऊ शकते. पेज नंबर 5 याच फॉर्मचं कंटिन्युएशन आहे, तिसऱ्या फॉर्मॅटचं. त्याच्यामध्ये सर तुमचं एकंदर फीडबॅक सगळा विचारलेला आहे. योग्य त्या कॉलम मध्ये टिकमार्क करा. हा इथे जो टिकमार्क केलेला कॉलम तुम्हाला दिसतोय हे एक सॅम्पल म्हणून फक्त टिकले. तुमचे प्रश्न वाचून जे ओपिनियन असेल तसे ह्या 5 पैकी कोणत्याही कॉलम मध्ये त्या त्या क्वेश्चनसाठी टिकमार्क करावे. त्याच्या पुढचं काही डिस्क्रिप्टिव्ह आहे तिथे. इन द इन्स्टिट्यूट इंटर्नशिप प्रोग्राम फॅकल्टी मेंबर्स आर एक्सपेक्टेड टू बी मेंटर्स ऑफ द स्टुडंट्स. आता ह्याबद्दल तुमचं मत जे काय असेल इथे मी ऑप्शन लिहिले आहेत. जे तुमचं मत असेल, यस असेल, नो असेल किंवा समवॉट यस, जे तुमचं ओपिनियन असेल ते इथे लिहा. नंतर तुम्हाला इंटर्नशिपला गेल्यामुळे नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या असं वाटतं का. आता जर तुमचं ओपिनियन हो असं असेल तर त्याबद्दलची डिटेल्स इथे लिहा. नाही असं असेल तर का तेही सुद्धा लिहा. मी मुद्दाम इथे इंग्रजी आणि मराठी दोनही मध्ये लिहिलंय. तुम्ही कोणत्याही एका भाषेमध्ये इथे एक्सप्लेन करू शकता, इंग्लिश किंवा मराठी. आणि जे तुमचं ओपिनियन अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह बद्दल असेल ते इथे लिहा. ह्याच्या पुढचं पेज नंबर 6 तिसऱ्या फॉर्मॅट मधलं तिसरं पान. इथे सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह काही इन्फॉर्मेशन आहे. इन व्हॉट एरियाज डिड यू मोस्ट डेव्हलप अँड इम्प्रूव्ह, म्हणजे तुम्हाला इंटर्नशिपला किंवा जॉबला गेल्यामुळे कशामध्ये सुधारणा झाली असं वाटतं ते इथे लिहायचंय. नंतर मोस्ट सिग्निफिकंट अकम्प्लिशमेंट ऑर सॅटिस्फाईंग मुवमेंट, म्हणजे ह्या इंटर्नशिपच्या किंवा जॉबच्या कालावधीमध्ये तुम्हाला सगळ्यात समाधान कोणत्या कामाबद्दल किंवा कोणत्या गोष्टीबद्दल वाटलं ते इथे मेन्शन करायचंय. अशी एखादी घटना असू शकेल की ज्या ठिकाणी तुम्हाला रेकग्निशन मिळालं किंवा तुमच्या कामाचं कौतुक झालं, तुम्हाला नवीन शिकलो ह्याचा एक आनंद आहे. अशी जी कोणती मुवमेंट तुम्हाला वाटते ती इथे लिहा. नंतर तसंच न आवडलेली कोणती गोष्ट असेल ती इथे मेन्शन करा. कदाचित बऱ्याच जणांचं असं असेल की 2 महिन्यामध्ये शॉर्ट स्पॅन असल्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं नाही. आता इथे मी एक्झाम्पलसाठी ते ओपिनियन लिहिलंय की प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने ते 1 वर्ष असायला हवा असे वाटते. जसं तुम्हाला वाटतंय की ह्याच्यामध्ये तुम्हाला न आवडलेली कोणती गोष्ट होती इंटर्नशिप मध्ये. काही जणांना कामाची वेळ आवडली नसेल किंवा काही जणांना तुम्हाला जे काम दिलेलं होतं ते फारसं आवडलं नसेल. जे तुमचं ओपिनियन आहे ते इथे लिहा. त्यानंतर फायनल सॅटिस्फॅक्टरी, गुड किंवा एक्सलंट, जे तुम्हाला इंटर्नशिपच्या एकंदर अनुभवावर वाटलेलं असेल ते इथे मेन्शन करा. नंतर शेवटचं, एकंदर तुमचं इंटर्नशिप झाल्यानंतर सजेशन्स काय आहेत किंवा आणखी तुम्हाला वेगळं काही तुमचं मत मांडायचं असेल तर हा पूर्णपणे प्रश्न इथे दिलाय, तो नीट वाचा आणि मग इथे तुमचं स्वतःचं मत लिहा. इथे राईट युअर ओन ओपिनियन असं म्हटलंय, त्यामुळे असंच्या असं कोणी कॉपी पेस्ट करून लिहू नका. इथे तुमचं स्वतःचं काय ओपिनियन आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला दिलेल्या होत्या का, नंतर डिस्कशन्स तुमची कामाबद्दलची झाली होती का, आणि इतर तुमचं जे मत असेल ते सगळं इथे लिहा. आणि सगळ्यात खाली तुमचं नाव, वर्ग, रोल नंबर, मोबाईल नंबर, तारीख ही इंटर्नशिप कम्प्लिशनच्या नंतरची लिहायची. इथे एक्झाम्पलसाठी मी 10 मार्च अशी लिहिली आहे, पण तुमच्या इंटर्नशिपचा पिरियड जिथे संपतोय त्याच्यानंतर तुम्ही हे ओपिनियन लिहायचंय आणि शेवटी सही. तर हे पेज नंबर 6 पर्यंत जे होतं तिसरा फॉर्मॅट हे पूर्णपणे स्टुडंटचं ओपिनियन आहे. आणि सगळ्यात शेवटचा इव्हॅल्युएशन ऑफ इंटर्नशिप बाय इन्स्टिट्यूट, म्हणजे कॉलेजने तुमची जी इंटर्नशिप झालेली आहे याचे इव्हॅल्युएशन करण्याचा हा फॉर्मॅट आहे. तर ह्याच्यामध्ये तुमच्याबद्दलचं ओपिनियन इन्स्टिट्यूटला जे व्हायवा घेतल्यानंतर वाटेल त्याच्या बेसिसवर तुम्हाला इथे ग्रेड्स मिळणार आहेत. त्यामुळे इथे जेवढी माहिती मी भरून दिलेली आहे
एवढीच माहिती तुम्ही भरायची आहे. आणि या फॉर्मॅटमध्ये पुढचं जे ग्रेडिंग वगैरे जे असणार आहे हे सगळं तुमचं वायवाच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे इथे जेवढी माहिती भरून दिलेली असेल एवढीच माहिती तुम्ही भरायची. याची तुम्हाला एक पीडीएफ मिळेल, कारण हे कॉलेजचं लेटर हेड आहे. या पीडीएफ प्रमाणे तुम्ही प्रिंटआउट काढायची, तुमची माहिती भरायची आणि बाकीची सगळी इथे ग्रेड वगैरेची इन्फॉर्मेशन दिली आहे ही सगळी कॉलेज तुमची वायवा घेतल्यानंतर भरेल आणि त्या बेसिसवर तुम्हाला मार्क मिळतील. तर अशा प्रकारे एकूण 7 पानं मी तुम्हाला पाठवलेली होती. 7 पानांमध्ये एकूण 4 फॉर्मॅट्स होते. पुन्हा एकदा सगळे फॉर्मॅट मी इथे स्क्रोल करून वन बाय वन दाखवतो. फॉर्मॅट नंबर 1 ही स्टुडंट डायरी, म्हणजे तुम्ही तिथे काय काय शिकलात याबद्दलचा हा फॉर्मॅट आहे. याच्यावर कंपनी किंवा इंडस्ट्रीचा स्टॅम्प, त्यांची सही आणि राऊंड सील हे तीनही असणं अत्यावश्यक आहे. फॉर्मॅट नंबर 2 हा 2 पानांचा आहे. इथे कंपनीच्या सुपरवायझरनी किंवा तुमचे जे इमिजिएट बॉस होते यांनी तुमच्या कामाबद्दल दिलेला फीडबॅक आहे. ह्या 2 पानांमध्ये पान नंबर 2 आणि पान नंबर 3 हा कंपल्सरी कंपनीच्या लेटर हेडवर असला पाहिजे. किमान पहिलं पान लेटर हेडवर येणं कंपल्सरी. याच्यावर खाली कंपनीचा शिक्का आहे आणि तुमचे सुपरवायझर आणि त्यांचे सुपरवायझर अशा दोघांच्या सुद्धा सह्या आहेत. जिथे कुठे एकच तुमचे सुपरवायझर असतील त्यांनी दोनही ठिकाणी सही केली तरी पण चालेल, पण इथे कंपनीचा स्टॅम्प असणं कंपल्सरी. आणि तिसरा फॉर्मॅट हा 3 पानांमध्ये आहे. इथे स्टुडंटचा फीडबॅक आपण विचारलाय, तर स्टुडंटचा फीडबॅक 4, 5 आणि 6 या 3 पानांमध्ये आहे. या तीनही पानांमधली माहिती तुम्हाला जी योग्य वाटते ती भरायची आहे. सगळ्यात खाली तुमचं नाव, वर्ग, रोल नंबर आणि सही असायला हवी आहे. आणि चौथा आणि शेवटचा फॉर्मॅट 7व्या पानावर आहे. याच्यापैकी जेवढी इन्फॉर्मेशन इथे भरलेली दिसतेय एवढीच माहिती तुम्ही भरायची आहे. बाकीचे इव्हॅल्युएशन बद्दलची इन्फॉर्मेशन ही कॉलेजकडून इथे भरली जाईल आणि त्या बेसिसवर तुम्हाला मार्क्स मिळतील. ह्याबद्दल लेटर हेड मी जिथे कुठे सांगितलंय तिथे लेटर हेड असणं कंपल्सरी आहे. लेटर हेड हे फक्त एकाच ठिकाणी आपण मागितलंय, जो इंडस्ट्रीकडून 2 नंबर आणि 3 नंबरच्या पेजचा फॉर्मॅट आहे. या एकाच ठिकाणी कंपनीचं लेटर हेड असणं कंपल्सरी आहे. याबद्दलच्या आणखी कोणत्याही शंका असतील तर अकाउंटन्सी डिपार्टमेंटला मला संपर्क साधा. आणि जे कोणी प्रत्यक्षात जॉबला असतील त्यांनी कोणता स्पॅन इंटर्नशिपसाठी दाखवायचा आहे तसं तुमच्या HR शी डिस्कस करा आणि त्यानंतरच तेवढा स्पॅन इथे इंटर्नशिपसाठी दाखवा. 2 महिन्यापेक्षा जास्ती पिरियडचं जरी तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं तरीही चालेल, पण किमान 2 महिन्याचं डॉक्युमेंट असायला हवंय. कदाचित काही जण 6 महिन्याचंही देतील तरीही हरकत नाही. फक्त तुम्ही जे शिकलायत हे इथे प्रत्येक आठवड्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची. प्रत्येक आठवड्यात तुम्ही काय काय नवीन शिकत गेलात आणि तुमची लर्निंग काय काय होती ही सगळी इथे लिहायची आहे. याच बेसिसवर तुमची वायवा होईल. आणि वायवामध्ये जे तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे याबद्दलचेच प्रश्न असतील. जी गोष्ट तुम्हाला काम म्हणून अलॉट केलेली नव्हती इंटर्नशिपमध्ये अशाबद्दल कुठलेही प्रश्न वायवामध्ये असत नाहीत. त्यामुळे परीक्षा आहे अशा अर्थाने वायवाकडे बघू नका. हा फक्त तुमची एक माहिती घेण्याचे इंटरव्ह्यू टाईप प्रकार असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलात ह्याची माहिती तुम्हीच सांगायची असते. की इतर कोणतीही शंका असेल तर अकाउंटन्सी डिपार्टमेंटमध्ये मला भेटा. धन्यवाद.